फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं मेगाबिट एज्युकेशनच्या युट्यूब चॅनलवर। तर सेशनला सुरुवात करूया आपण। त्याआधी लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा। तर बघूया आज आपण 26 जूनच्या इम्पॉर्टंट न्यूज। त्याआधी आपण इम्पॉर्टंट डेज बघूया। 26 जूनला कोणते इम्पॉर्टंट डेज असतात। तर 26 जूनचे इम्पॉर्टंट डेज आहे, दोन इम्पॉर्टंट डेज असतात 26 जूनला। तर फर्स्ट आहे इंटरनॅशनल डे अगेन्स्ट ड्रग अब्यूज अँड इलिसिट ट्रॅफिकिंग। तर हा एक असतो डे जो काय करण्यात येतो, अवेअरनेस पसरवण्याकरता हा साजरा करण्यात येतो। कशाबद्दलची अवेअरनेस की ड्रग अब्यूज जे आहे तर त्यासाठी ड्रग्स यूज नका करू यासाठी साजरा करण्यात येतो। तर त्याची थीम काय आहे, द एव्हिडन्स इज क्लिअर, इन्व्हेस्ट इन प्रिव्हेन्शन। तर द एव्हिडन्स इज क्लिअर अँड इन्व्हेस्ट इन प्रिव्हेन्शन ही यावर्षीची थीम आहे इंटरनॅशनल डे अगेन्स्ट ड्रग अब्यूज अँड इलिसिट ट्रॅफिकिंगची। सेकंड डे कोणता आहे इम्पॉर्टंट 26 जूनचा, तर तो आहे इंटरनॅशनल डे इन सपोर्ट ऑफ विक्टिम्स ऑफ टॉर्चर। तर हा आहे 26 जूनचा इम्पॉर्टंट डे। आणि दुसरा इम्पॉर्टंट डे त्याचा या वर्षीची थीम काय आहे, टॉर्चर इज अ क्राइम, एंड इट नाउ। तर ही आहे या वर्षीची थीम इंटरनॅशनल डे इन सपोर्ट ऑफ विक्टिम ऑफ टॉर्चरची, टॉर्चर इज अ क्राइम एंड इट नाउ। सो हे झाले आपले इम्पॉर्टंट डेज 26 जूनचे। त्यातला फर्स्ट आहे इंटरनॅशनल डे अगेन्स्ट ड्रग अब्यूज अँड इलिसिट ट्रॅफिकिंग आणि सेकंड आहे इंटरनॅशनल डे इन सपोर्ट ऑफ विक्टिम्स ऑफ टॉर्चर। तर आता न्यूज कडे वळूया आपण। फर्स्ट न्यूज आहे, ओके, फर्स्ट न्यूज काय आहे की त्यांचं टेन्युअर जे आहे, कोणाचं टेन्युअर, जे इंटेलिजन्स ब्युरोचे चीफ तपन कुमार ढेका यांचे काय केलेलं आहे, त्यांचं टेन्युअरला एक्सटेन्शन देण्यात आलेलं आहे। तर बघूया आपण सविस्तर न्यूज। इंटेलिजन्स ब्युरो चीफ तपन कुमार डेका हॅज बीन गिवन अ किती 1 इयरचं एक्सटेन्शन त्यांना देण्यात आलेलं आहे। 1 इयरचं एक्सटेन्शन म्हणजे जूनच्या नेक्स्ट इयर पर्यंत त्यांना एक्सटेन्शन देण्यात आलेलं आहे। आणि कोणी केलेलं आहे, अप्रुव्हल कोणी दिलेलं आहे, तो द अपॉइंटमेंट कमिटी जी आहे ऑफ द कॅबिनेट यांनी अप्रूव्ह केलेलं आहे त्यांचं एक्सटेन्शन इन सर्व्हिस ऑफ मिस्टर डेका ऍज द डायरेक्टर ऑफ द इंटेलिजन्स ब्युरो। तर त्यांची पोझिशन काय आहे इंटेलिजन्स ब्युरो मध्ये, ऍज अ डायरेक्टर म्हणून त्यांचं एक्सटेन्शन वाढवण्यात आलेलं आहे पुढच्या वर्षीच्या जून पर्यंत। ते 1988 बॅचचे IPS ऑफिसर आहे। कुठून, हिमाचल प्रदेश या कॅडर मधून। द टेन्युअर ऑफ भरतलाल ऍज सेक्रेटरी जनरल। आता नेक्स्ट जे आहे आणखी सेक्रेटरी जनरल जे आहे भरतलाल, त्यांचं पण एक्सटेन्शन काय, त्यांचं पण टेन्युअर जे आहे ते वाढवण्यात आलेलं आहे। तर ते नॅशनल ह्युमन राईट कमिशनचे सेक्रेटरी जनरल भरतलाल यांचं पण टेन्युअर काय करण्यात आलेलं आहे, यांना एक्सटेंड करण्यात आलेलं आहे 1 वर्षाकरता। तर 30 जून नंतर, या वर्षीच्या 30 जून नंतर पासून काय होणार आहे, त्यांचं एक्सटेन्शन जे आहे ते देण्यात येणार आहे आणि पुढच्या वर्षीच्या जून पर्यंत। तो इंटेलिजन्स ब्युरो बद्दल बघूया आपण। फॉर्म कधी झालेला आहे 1887 मध्ये। हेडक्वार्टर आहे न्यू दिल्ली इथे। मिनिस्टर कोण आहेत, अमित शाह, मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स। तर मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स कोण आहेत, अमित शाह। डायरेक्टर आहेत तपन डेका। सो डायरेक्टर जे आहे तपन डेका, इंटेलिजन्स ब्युरो चीफ, त्यांचं एक्सटेन्शन, टेन्युअर जे आहे त्याला एक्सटेन्शन देण्यात आलेलं आहे पुढच्या वर्षीच्या जून पर्यंत। सोबतच जे नॅशनल ह्युमन राईट कमिशनचे सेक्रेटरी जनरल आहे, त्यांचं नाव आहे भरतलाल, यांना पण एक्सटेन्शन देण्यात आलेलं आहे पुढच्या वर्षीच्या जून पर्यंत। नेक्स्ट बघूया। नेक्स्ट न्यूज आहे अपॉइंटमेंटची। तर कोणाला अपॉइंट करण्यात आलेलं आहे, युनियन मिनिस्टर JP नड्डा यांना अपॉइंट करण्यात आलेलं आहे ऍज अ लीडर ऑफ हाऊस इन राज्यसभा इथे। तर बघूया, युनियन मिनिस्टर JP नड्डा यांना अपॉइंट करण्यात आलेलं आहे लीडर ऑफ द हाऊस इन राज्यसभा इथे। तर ते त्यांनी कोणाला सक्सीड केलेलं आहे, तर पियुष गोयल यांना त्यांनी सक्सीड केलेलं आहे। पियुष गोयल आता कुठे आहेत, तर ते आहेत सध्या मेंबर ऑफ लोकसभा फ्रॉम महाराष्ट्र नॉर्थ मुंबई। तर महाराष्ट्र नॉर्थ मुंबई मधनं आता काय आहे, ते मेंबर ऑफ लोकसभा आहे पियुष गोयल, आणि त्यांच्या जागेवर त्यांना सक्सीड केलेलं आहे JP नड्डा यांनी।
मिस्टर नड्डा वॉज नॉमिनेटेड बाय द बीजेपी आणि कोणी नॉमिनेट केलेलं आहे त्यांना अपॉइंटमेंट करण्यासाठी राज्यसभाचे लीडर म्हणून बीजेपी यांनी केलेलं आहे नॉमिनेट टू द राज्यसभा फ्रॉम गुजरात आणि या वर्षीच्या फेब्रुवारीमध्ये त्यांना नॉमिनेट केलं गेलेलं होतं. आता बघूया राज्यसभाचे लीडर्स कोण कोण आहेत. तर चेअरमॅन ऑफ राज्यसभा कोण आहेत, जगदीप धनकर जे की बीजेपी पार्टीचे आहे. डेप्युटी चेअरमॅन हरिवंश नारायण सिंग जेडीयू चे आहे. मिनिस्टर ऑफ पार्लमेंटरी अफेअर्स किरण रिजिजू बीजेपी. लीडर ऑफ द हाऊस जगत प्रकाश नड्डा बीजेपी. नेक्स्ट आहे डेप्युटी लीडर ऑफ द हाऊस निर्मला सीतारामन ते पण बीजेपीचे आहे. नेक्स्ट लीडर ऑफ द अपोजिशन मध्ये कोण राहणार आहे, तर ते कोण राहणार आहे आता, मल्लिकार्जुन खरगे आयएनसी. नेक्स्ट डेप्युटी लीडर ऑफ द अपोजिशन प्रमोद तिवारी आयएनसी आणि सेक्रेटरी जनरल कोण आहेत, प्रमोद चंद्र मोदी. सो हे लिस्ट आहे राज्यसभा लीडर्स यांची आणि युनियन मिनिस्टर जे.पी. नड्डा यांना अपॉइंट करण्यात आलेलं आहे ऍज अ लीडर ऑफ हाऊस इन राज्यसभा इथे. नेक्स्ट बघूया न्यूज. ओके, नेक्स्ट न्यूज आहे जॉर्डनच्या अमान इथे झालेल्या अंडर 17 एशियन रेसलिंग चॅम्पियनशिप इथे काय केलेलं आहे, इंडियाने कॅम्पेन कन्क्लूड केलेला आहे आणि त्यामध्ये टोटल जे यंग इंडियन कॉन्टिजंट आहे त्यांनी टोटल 11 मेडल्स जे आहे ते जिंकलेले आहेत. त्यामध्ये इन्क्लूड आहे 4 गोल्ड, 2 सिल्वर आणि 5 ब्रॉन्झ. ओके, 4 गोल्ड आहे, आणखी 2 सिल्वर आहे आणि 5 जे आहे ते ब्रॉन्झ आहे. सो बघूया आता कोणी कोणी ग्रॅब केलेले आहेत ते मेडल्स. तर फर्स्ट बघूया आपण गोल्ड मेडल्स. तर वुमेन रेसलर्स आहे आणि जे पण गोल्ड मेडल्स आहेत ते सगळे वुमेन रेसलर्स ग्रॅब केलेले आहेत. तर त्यामध्ये कोणी कोणी केलेले बघूया. दीपांशी इन 46 केजी कॅटेगरी, 46 केजी कॅटेगरी मधून दीपांशी यांनी गोल्ड मेडल मिळवलेलं आहे. 59 केजी मधून मुस्कान यांनी गोल्ड मेडल पटकावलेलं आहे. 61 केजी कॅटेगरी मध्ये रजनीता यांनी गोल्ड मेडल जिंकलेलं आहे आणि लास्ट 69 केजी कॅटेगरी मध्ये मानसी लथर यांनी काय केलेलं आहे, गोल्ड मेडल जे आहे ते जिंकलेलं आहे. नेक्स्ट बघूया आता की सिल्वर कोणी जिंकले आहे. तो सिल्वर 2 सिल्वर हे इंडियाने जिंकलेले आहे. तर त्यामध्ये राजा बाला हे यांनी सेटल केलेला आहे सिल्वर वर इन 40 केजी कॅटेगरी मध्ये. आणि नेक्स्ट जे आहे समर्थ गजानन महाकावे यांनी बॅक केलेला आहे सिल्वर मेडल 55 केजी कॅटेगरी मध्ये. तो वेगळ्या वेगळ्या केजीचे कॅटेगरीज आहे, जसे की गोल्ड मध्ये पण वेगळ्या वेगळ्या केजीचे कॅटेगरीज आहे. त्यामध्ये ऑल वुमेन्स यांनी ग्रॅब केलेले आहे गोल्ड मेडल, पण केजीची कॅटेगरी वेगळे वेगळे आहे, जसं 46 केजी, 53 केजी, 61 केजी आणि 69 केजी. तसंच सेम सिल्वर मेडल्स मध्ये आहेत. तर त्यामध्ये 40 केजी कॅटेगरी मध्ये राजा बाला यांनी सिल्वर वर सेटल केलेला आहे. सोबतच 55 केजी कॅटेगरी मध्ये समर्थ यांनी सिल्वर मेडल जिंकलेला आहे. नेक्स्ट आता बघूया ब्रॉन्झ मेडल. तर ब्रॉन्झ मेडल मध्ये पण वेगळ्या वेगळ्या कॅटेगरीज मध्ये ब्रॉन्झ मेडल जिंकलेले आहेत. तर आकाश यांनी 65 केजी कॅटेगरी मध्ये, सचिन कुमार यांनी 71 केजी कॅटेगरी मध्ये, विकास कच्छप यांनी 48 केजी, तुषार तुकाराम पाटील 60 केजी आणि रौनक यांनी 110 केजी कॅटेगरी मध्ये सगळ्यांनी ब्रॉन्झ मेडल जिंकलेला आहे. सो टोटल असे 11 मेडल्स जे आहे ते क्लिंच केलेले आहे इंडियाने. कशामध्ये, अंडर 17 एशियन रेसलिंग चॅम्पियनशिप जे झालेलं आहे जॉर्डन इथल्या अमान इथे, आणि त्यामध्ये 4 गोल्ड, 2 सिल्वर आणि 5 ब्रॉन्झ मेडल असे जिंकलेले आहे इंडियाने. आता बघूया नेक्स्ट न्यूज. नेक्स्ट न्यूज जी आहे इंडियन एअरफोर्सनी, ओके बघूया आपण. इन अ मेजर बूस्ट टू एनहान्स इंडिजिनियस अनमॅन्ड सर्व्हिलियन्स कॅपेबिलिटीज. तर अनमॅन्ड सर्व्हिलियन्स कॅपेबिलिटीजला एनहान्स करण्यासाठी, बूस्ट देण्यासाठी डिफेन्स फोर्सेस, तर इंडियन एअरफोर्सनी मागणी केलेली आहे, प्रपोजल टाकलेला आहे सेंट्रल गव्हर्नमेंटकडे की 10 तपस ड्रोन्स जे आहे त्याची त्याला बाय करण्याची मागणी
इंडियन एअरफोर्सनी केलेली आहे सेंट्रल गव्हर्नमेंटकडे. तर आउट ऑफ 10 6 जे आहे मेड इन इंडिया ड्रोन्स ते राहणार आहे इंडियन एअरफोर्सकडे, आणि वाईल बाकीचे जे 4 आहे ते राहणार आहे इंडियन नेव्ही करता. तर टोटल असे 10 तपस ड्रोन्स जे आहे याला बाय करण्याची मागणी केलेली आहे इंडियन एअरफोर्सनी सेंट्रल गव्हर्नमेंटकडे. त्यामधले 6 जे आहे ड्रोन्स ते इंडियन एअरफोर्सकडे राहील आणि राहिलेले 4 इंडियन नेव्हीकडे राहणार आहेत. इंडियन एअरफोर्स लीड एजन्सी आहे फॉर द इंडक्शन अँड ॲक्विजिशन ऑफ द तपस ड्रोन्स इनटू द डिफेन्स फोर्सेस. तर डिफेन्स फोर्सेस मध्ये इंडक्शन आणि ॲक्विजिशन करता तपस ड्रोनच्या इंडियन एअरफोर्स जी आहे ती लीड एजन्सी आहे, म्हणजे त्यांनी लीड घेतलेली आहे की त्यांना तपस ड्रोन्स जे आहे त्याचं इंडक्शन आणि ॲक्विजिशन करायचं आहे म्हणून डिफेन्स फोर्सेस मध्ये. तर द प्रपोजल बाय द इंडियन एअरफोर्स इज एक्सपेक्टेड टू बी सून टेकन अप फॉर द डिस्कशन बाय द डिफेन्स मिनिस्ट्री. जे डिफेन्स मिनिस्ट्री आहे ते लवकरात लवकर आता काय करणार आहे, त्यांचं प्रपोजल जे आहे त्याच्यावर डिस्कशन करणार आहे, आणि त्यानंतर these two forces are only buying the drones at the moment. Okay, so आता काय आहे टपस ड्रोन ते बघून घेऊया. टपस ड्रोन्स आर मीडियम अल्टिट्यूड लॉंग एन्ड्युरन्स कॅटेगरी ड्रोन आहेत, जे डेव्हलप करण्यात आलेले आहेत, स्वदेशी डेव्हलप करण्यात आलेले आहेत, डेव्हलप इंडिजिनियसली बाय द डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन. तर DRDO यांनी केलेलं आहे डेव्हलप, स्वदेशी आहे ते, अँड हॅव टू बी मॅन्युफॅक्चर्ड बाय, आणि कोणत्या ग्रुप्सनी ते मॅन्युफॅक्चर केलेले आहे, डेव्हलप तर केलेलं आहे DRDOनी आणि मॅन्युफॅक्चर केलेलं आहे भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड आणि हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडच्या ग्रुप्सनी ते मॅन्युफॅक्चर केलेलं आहे. ओके, सो ही न्यूज कशाबद्दलची होती की जे 10 तपस ड्रोन्स आहे याची मागणी केलेली आहे बाय करण्याकरता इंडियन एअरफोर्सनी सेंट्रल गव्हर्नमेंट यांच्याकडे. त्यामधले 10 मधले 6 जे ड्रोन्स आहेत ते इंडियन एअरफोर्स कडे जाणार आहे आणि 4 इंडियन नेव्ही कडे. नेक्स्ट बघूया न्यूज आपण. सो नेक्स्ट न्यूज बघूया. नेक्स्ट न्यूज काय आहे, एक कोलॅबोरेशन झालेलं आहे. तर कोणाकोणामध्ये ते कोलॅबोरेशन झालेलं आहे ते बघून घेऊया. सो मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स जे फ्लॅगशिप इनिशिएटिव्ह आहे जे आहे इनोव्हेशन्स फॉर डिफेन्स एक्सेलन्स, तर हे जे आहे याकरता न्यू दिल्ली इथे 350th कॉन्ट्रॅक्ट जे आहे ते साइन झालेलं आहे, साइन केलेलं आहे मिनिस्ट्री ऑफ डिफेन्सनी. तर पुण्यामध्ये कॉन्ट्रॅक्ट झालेला आहे. तर द कॉन्ट्रॅक्ट वॉज इन विथ स्पेस फिक्सेस टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड. तर स्पेस फिक्सेस टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड यांच्यासोबत हा करार झालेला आहे. कशा करता झालेला आहे, फॉर द डिझाईन अँड डेव्हलपमेंट ऑफ मिनिएचर सॅटेलाइट. ओके, तर मिनिएचर सॅटेलाइट जे आहे त्याच्या डिझाईन आणि डेव्हलपमेंट करता हा करार झालेला आहे. त्यामध्ये काय राहणार आहे, कॅपेबल ऑफ कॅरिंग इलेक्ट्रो ऑप्टिकल. तर ते जी सॅटेलाइट आहे मिनिएचर सॅटेलाइट ती काय काय कॅरी करण्याचे कॅपेबिलिटीज त्यामध्ये राहणार आहे. तो इलेक्ट्रो ऑप्टिकल, इन्फ्रारेड, सिंथेटिक अपर्चर, रडार अँड हायपर स्पेक्ट्रल पेलोड्स अप टू 150. तर हे सगळं कॅरी करण्याची कॅपॅसिटीज त्यासाठी मिनिएचर सॅटेलाइट मध्ये राहणार आहे. तर त्याचे डिझाईन आणि डेव्हलपमेंट करता स्पेस पिक्सेल टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड सोबत इनोव्हेशन्स फॉर डिफेन्स एक्सलन्स जे की एक फ्लॅगशिप इनिशिएटिव्ह आहे मिनिस्ट्री ऑफ डिफेन्सचा, यांनी न्यू दिल्ली इथे साइन केलेला आहे 350th कॉन्ट्रॅक्ट. सो हे चॅलेंज जे आहे, दिस चॅलेंज इज बीइंग लीड बाय इंडियन एअरफोर्स. तर इंडियन एअरफोर्स जे आहे हा चॅलेंज जो आहे तो लीड करत आहे, त्याचं नेतृत्व करत आहेत. ऍक्टिव्हली स्पेस पिक्सेल ऍक्टिव्हली काय करत आहेत, वर्किंग टू बिल्ड अँड लॉन्च हाय रिझोल्युशन हायपर स्पेक्ट्रल इमेज सॅटेलाइट जे की प्रोव्हाइड करेल डिटेल्ड अर्थ ऑब्झर्वेशन डाटा. सध्या ऍक्टिव्हली ते कशावर वर्क करत आहेत, स्पेस पिक्सेल ते वर्क करत आहेत लॉन्च करण्यासाठी हाय रिझोल्युशन हायपर स्पेक्ट्रल इमेजिंग सॅटेलाइट आणि बिल्ड करण्यासाठी जे की प्रोव्हाइड करेल डिटेल्ड अर्थचं ऑब्झर्वेशन डाटा. मिनिस्ट्री ऑफ डिफेन्सनी एक कोलॅबोरेट केलेला आहे विथ स्पेस पिक्सेल टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड सोबत आणि करार झालेला आहे यांचा. कशा करता,
डिझाईन आणि डेव्हलपमेंट करण्याकरता मिनिएचर सॅटेलाइट जिची कॅपेबिलिटी जी कॅपेबल राहणार आहे कॅरिंग इलेक्ट्रो ऑप्टिकल इन्फ्रारेड सिंथेटिक अपर्चर रडार आणि हायपर स्पेक्ट्रल पेलोड्स जे की राहणार आहे अप टू 150 kg. ओके, आणि हा झालेला आहे करार साइन न्यू दिल्ली इथे आणि हा लँडमार्क 350 कॉन्ट्रॅक्ट आहे जो की मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स आणि स्पेस पिक्सल टेक्नॉलॉजीज यांच्यामध्ये झालेला आहे. ओके, क्वेश्चन्स बघून घेऊया यावरचे. आधी बघून घेऊया इम्पॉर्टंट डे. सो इम्पॉर्टंट डे आपण आधी बघितलेले होते. तर 26 जून या दिवशी इंटरनॅशनल डे अगेन्स्ट ड्रग अब्यूज अँड इलिसिट ट्रॅफिकिंग हा साजरा करण्यात येतो अवेअरनेस पसरवण्याकरता आणि त्याची या वर्षीची थीम आहे द एव्हिडन्स इज क्लिअर इन्व्हेस्ट इन प्रिव्हेन्शन. नेक्स्ट जो डे होता तो आहे इंटरनॅशनल डे इन सपोर्ट ऑफ विक्टिम्स ऑफ टॉर्चर आणि त्याची या वर्षीची थीम आहे टॉर्चर इज अ क्राइम एंड इट नाउ. ओके, सो क्वेश्चन्स बघून घेऊया आपण. फर्स्ट क्वेश्चन आहे इंटेलिजन्स ब्युरो चीफ तपन कुमार डेका हॅज बीन गिवन अन एक्सटेन्शन ऑफ हाऊ मेनी इयर्स. तर किती वर्षाचं एक्सटेन्शन जे आहे जे इंटेलिजन्स ब्युरोचे चीफ आहे तपन कुमार यांना देण्यात आलेलं आहे. तर एक वर्षाचं एक्सटेन्शन त्यांना देण्यात आलेलं आहे पुढच्या वर्षीच्या जून पर्यंत. नेक्स्ट, हु हॅज बीन अपॉइंटेड ॲज लीडर ऑफ हाऊसिंग राज्यसभा. तर लीडर ऑफ हाऊसिंग राज्यसभा मध्ये कोणाला अपॉइंट करण्यात आलेला आहे तर JP नड्डा यांना अपॉइंट करण्यात आलेला आहे. नेक्स्ट, हाऊ मेनी मेडल्स डिड द इंडियन कॉन्टिजेंट विन द रिसेंट अंडर-17 एशियन रेसलिंग चॅम्पियनशिप इन अमान. तर जॉर्डनच्या अमान इथे झालेल्या अंडर-17 एशियन रेसलिंग चॅम्पियनशिप मध्ये इंडियन कॉन्टिजेंटनी टोटल किती मेडल्स जिंकलेले आहेत. तर टोटल 11 मेडल जिंकलेले आहे. यामध्ये इन्क्लूड आहे 4 गोल्ड 2 सिल्वर आणि 5 ब्रॉन्झ मेडल्स. तर नेक्स्ट बघूया. नेक्स्ट क्वेश्चन आहे व्हॉट इज द नेम ऑफ ड्रोन. तर इंडियन एअरफोर्सने जे अक्वायर करणार आहेत 6 युनिट ड्रोन्सचे आणि जे की इंडिजिनियसली डेव्हलप केलेले आहे DRDOनी. तर त्या ड्रोनचं नाव काय आहे, त्या ड्रोनचं नाव आहे तपस. नेक्स्ट, अंडर IDEX म्हणजे इनोव्हेशन फॉर डिफेन्स एक्सलन्स. तर जे मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स यांनी कोलॅबोरेट केलेलं आहे कोणत्या कंपनी सोबत डिझाईन आणि डेव्हलप करण्याकरता मिनिएचर सॅटेलाइट. तर स्पेस पिक्सेल टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड यांच्या सोबत कोलॅबोरेट केलेला आहे मिनिस्ट्री ऑफ डिफेन्सनी. ओके, सो तुम्हाला सेशन आवडलं असेल तर सेशनला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच शेअर करा आणि टेलिग्राम इंस्टाग्रामला तुम्ही जॉईन करू शकता. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे आणि आजच्या न्यूजच्या तुम्हाला PDF हवी असेल तर त्याची पण लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. सोबत तुम्हाला जॉईन करायचे असेल बॅचेस तर तुम्ही दिलेल्या नंबरवर कॉल करू शकता किंवा आमच्या 2 ब्रांचेस आहेत तिथे तुम्ही विजिट सुद्धा देऊ शकता. सो असेच तुम्ही अभ्यास करत राहा. कीप इट अप अँड थँक्यू.